नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता माझा इकडं चालू झालाय स्वयंपाक मस्त छान छान पैकी. तर निम्मार्धा मी स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे. तर चला तर मग आता म्हटलं एक व्हिडिओ काढावा मस्त छान छान. आता आपल्याला रोजची आता डेली सवय लागलेली आहे त्याच्यामुळं एक तरी व्हिडिओ काढावाचाच असा वाटतो. तर आता मी इकडे बघा आता देवासाठी आता फुले आणते, ती देवाची देवपूजा आता करून घेते. तर मी फुले आता घरात आणून ठेवली तोडून मस्त छान छान जास्वंदीची फुलं येते. तोपर्यंत इकडे मी नाश्ता पण बनवून घेतलेला होता. तर तिखट शेवाळ्या आज बनवलेल्या मस्त खूप छान झालेले तिखट शेवाळे, शेंगदाणं भरपूर टाकलेलं मस्तपैकी. आणि मिरची पण जरा तिखट होती त्याच्यामुळं कमीच टाकलेली होती मिरची आज. मिरची काही लई टाकलेली नाही. आणि कांदा एक मोठा घेऊन चांगली मस्त जिऱ्याची फोडणी दिली. आणि मला गाजराचा ज्यूस बनवायचा होता इकडे. तर त्यासाठी मी आता एक बीटरूट चिरून घेतले लहानसं आणि गाजर आणि थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आणि त्याचा ज्यूस बनवून घेतला असा मुलांच्यासाठी पण आणि सर्वांच्यासाठीच. तर खूप छान असा ज्यूस झालेला आहे. तर बारीक असं काप करून ठेवलेलं होतं. तर मी ज्यूस कसं बनवते तर त्याच्या साली पण काढून ठेवते अशा. आणि मग नंतर मग असं धुवून घेऊन मिठाच्या पाण्यानं चांगलं मग नंतर ज्यूस बनवते आणि थोडी किंचित अशी साखर टाकून घेते. तर खूप छान आणि टेस्टी होतो असा ज्यूस. आणि आपल्या ताईंच्या मध्ये कसं अशक्तपणा असला, कोणाला चक्कर जर येत असली तर त्यासाठी बीटरूटचा ज्यूस खूप छान असतो असा. तर आपल्याला कधी कधी पण असा आपण ज्यूस पिऊ शकतो. तर गरम पाणी पण इकडे मी तापवलेलं आहे. आणि इकडे मुलांच्यासाठी अंडी पण शिजत घातलेली होती, त्यासनी अशी अंडी पण खायला देते आता शिजवून आता मस्तच. आणि गरम पाणी पण तापवून घेतलं आता सकाळ सकाळी. सकाळ सकाळचं वातावरण पण खूप छान छान झालेले आणि माझी इकडे स्वयंपाकाची पण गडबड चालूच होती. तर आता मला भजी बनवायचं आहे. तर बटाट्याचं भजी पण आता इकडे बनवून घेते आता मस्तपैकी. तर खूप छान असं भजी बनले ते. तर चपात्या पण करून घेतल्या आणि कुरकुरीत भजे येतं. तर एक अख्खा असा बटाटू मी किसून टाकलेला होता. आणि कांदा न टाकता नुसतं आज बटाट्याचं भजी म्हणलं आज बनवायचं, ते पण खिसून आणि चटपटीत काहीतरी असं मुलांच्यासाठी पण बनवून घेतलं. आणि पीठ चांगलं फेटून घेतलं. मग आता सोडा न टाकता गरम तेल असं ओतून घेते आता. तर खूप छान आणि टेस्टी होते ते भजी. तर झटकीपट आता बनवून घेते आता मस्तपैकी. आणि मला चपात्या पण मी बनवून घेतलेल्या होत्या निम्या अर्ध्या. तर खूप छान जाळीदार असं भजी बनली ती. आणि सोडा सुद्धा टाकायची गरज नसते. आणि कुरकुरीत मी तांदळाचं पीठ टाकलेलं होतं, वावा भरपूर टाकलेला. आणि इकडे बाजार पण आणलेला होता बराचसा. तर आशीर्वादचा 10 किलोचा पुडा आणलेला. आणि ह्या चवळ्याच्या शेंगा बघा इकडं कशा लांबड्या येत्या आणि कवळ्या येत्या शेंगा. आपण गवारीची शेंग करतो तसंच खूप छान अशी भाजी लागते. आणि इकडे आपेलं पण आणलेले होते, ओलं वाटाणं, गाजरं, काय भाजीपाला संपलेला होता ते मी ताजा ताजा असा आणलेला होता. आणि फ्लावर